नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर मागच्या तासामध्ये मी तुम्हाला निबंध लेखनाविषयी सविस्तर प्रस्तावना सांगितलेली होती. त्यापैकीच मी तुम्हाला जे निबंधाचे प्रकार आहेत, 4 प्रकार, त्यापैकी मी सांगितले होते की जो पहिला प्रकार आहे तो कल्पनात्मक आहे, वर्णनात्मक आहे, आत्मकथनात्मक आहे आणि वैचारिक आहे. त्यापैकी आज आपण सविस्तर माहिती आत्मकथनात्मक निबंध कशा प्रकारे लिहावे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. या विषयातील निबंध लिहित असताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे अपेक्षित आहे आणि त्या प्रकारे तुम्ही तो निबंध 300 शब्दामध्ये उत्तमरित्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे तुम्ही मांडू शकाल. तर या प्रकारच्या निबंधामध्ये सजीव आणि निर्जीव वस्तू स्वतःच्या जीवनाचे कथन करीत असतात. पहिलं म्हणजे स्वतःच्या जीवनाचं कथन. आत्मकथनात्मक म्हणजे काय? स्वतःच्या जीवनाचे कथन असलेले निबंध. याच्यामध्ये आपण सजीव व निर्जीव वस्तू या स्वतःच्या जीवनाचे कथन करत असतात अशी एक कल्पना केलेली असते. या प्रकाराला आत्मनिवेदन आपण काय म्हणू शकतो? आत्मनिवेदन. दुसरं मनोगत म्हणू शकतो किंवा कैफियत म्हणू शकतो किंवा गाऱ्हाणे. तर अशा प्रकारच्या आत्मनिवेदन, मनोगत आणि कैफियत किंवा गाऱ्हाणे इत्यादी वेगवेगळे शब्द देखील आपण आत्मकथनात्मक निबंधासाठी आपण वापर करू शकतो. आता मला या बाबतीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो सांगायचा आहे की आत्मकथनात्मक निबंध असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे या प्रकारामध्ये निवेदक स्वतःच बोलत असल्याने प्रथम पुरुषी वाक्यरचना येते. तर याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? निवेदक जो असतो तो स्वतःच बोलत असतो. बरोबर? त्यामुळे अशा प्रकारच्या निबंधामध्ये वाक्यरचना ही कशी असते? ही प्रथम पुरुषी वाक्यरचना असते. इथपर्यंतचा भाग समजला असेल अशी मला पूर्ण खात्री आहे. त्याच्यानंतर आपण कथनामध्ये जे काही निवेदकाच्या जन्मापासूनच्या ज्या काही संपूर्ण बारीक सारीक तपशिलांची अपेक्षा नसते, त्याच्यामध्ये काय असते? त्यांच्या जीवनातली तर फक्त ठळक, महत्त्वाचे आणि मोजकेच प्रसंग या घडामोडी आपण नमूद कराव्या लागतात. तर मग आपण याच्यामध्ये आपण निवेदक जेव्हा काही सांगत असतो त्याच्यामध्ये सगळ्या बारीक सारीक, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आहे की बारीक सारीक सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या नसतात. तर आपल्याला त्यांच्या जीवनातील ठळक आणि महत्त्वाचे मोजकेच प्रसंग आपण मांडणं अपेक्षित असतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या काही घडामोडी, प्रसंग म्हणू शकता किंवा घडामोडी, या तुम्ही त्या निबंधामध्ये लिहिणे अपेक्षित असतं जेव्हा तुम्हाला आत्मकथनात्मक निबंधाबद्दल लिहिण्यास सांगितलं जातं. पहिला मुद्दा परत एकदा आपण बघूयात की आपण आत्तापर्यंत काय शिकलो. आत्मकथनात्मक निबंधामध्ये या प्रकारच्या निबंधात स्वतःच्या जीवनाचं कथन हे केलं जातं. त्यामध्ये सजीव आणि निर्जीव वस्तू अशा दोन्ही प्रकारच्या वस्तूंबद्दल आपण कथन करू शकतो. आत्मकथनात्मक निबंधाला वेगवेगळे शब्द कोणते योजले जातात? तर आत्मनिवेदन, मनोगत, कैफियत आणि गाऱ्हाणे अशा वेगवेगळ्या शब्दांमध्ये देखील आपण आत्मकथनात्मक निबंधाला संबोधू शकतो. या प्रकारच्या निबंधामध्ये निवेदक हा काय करत असतो? स्वतःच बोलत असतो. त्यामुळे त्याची जी वाक्यरचना असते ही कशी असली पाहिजे? प्रथम पुरुषी असल्या पाहिजे. आता जेव्हा आपण स्वतः बोलत असतो निवेदक याच्यामध्ये, तर तेव्हा त्याच्यामध्ये सगळं बारीक सारीक लिहिण्याची काहीही आवश्यकता नसते. तर त्याच्यामध्ये त्याच्या जीवनात जे काही घडलेले, जीवनामध्ये त्याच्या निवेदकाच्या घडलेले जे काही ठळक किंवा महत्त्वाचे किंवा मोजकेच काहीतरी जे प्रसंग असतील किंवा घडामोडी असतील त्या निबंधामध्ये मांडणं हे अपेक्षित असतं.
त्याच्या आधारे अजून आपल्याला काय कळतं, तर त्याच्या वेदना, व्यथा किंवा वेदना. ठीक आहे, हे आपण काय करणं अपेक्षित असतं, तर कथन करणं अपेक्षित असतं. ठीक आहे. दुसरं, या ज्या काही वेदना आणि व्यथा आहेत या व्यक्त करता करता आपण मानवी जीवनातील किंवा माणसाच्या वर्तनातील विसंगती दाखवून द्यायच्या असतात. मानवी जीवनातील किंवा माणसाच्या वर्तनातील विसंगती आपण या निबंधाद्वारे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. अशी आपली एक या निबंधामध्ये अपेक्षा असते. पुढे मनोगत जेव्हा तुम्ही व्यक्त करत असतात तेव्हा त्यातील ज्या सुप्त, अतृप्त ज्या काही इच्छा असतील त्या इथे तुम्ही या निबंधाच्या माध्यमातून प्रकट कराव्या. तर मी पुढचा मुद्दा तुम्हाला काय सांगितला, मनोगत व्यक्त करत असतानाच्या ज्या काही सुप्त किंवा अतृप्त ज्या काही इच्छा असतील निवेदकाच्या, त्या आपण इथे या निबंधामार्फत त्या शब्दांच्या द्वारे आपण उतरवणार. ठीक आहे. आणि त्या इच्छा तुम्ही काय कराव्या, प्रकट करणे अपेक्षित असते. याच्या व्यतिरिक्त गाराणी किंवा कैफियत लिहिताना देखील निवेदिकाच्या सुखदुःखावरती भर द्यावा. पुढचा मुद्दा काय असणार आहे, निवेदकाच्या सुखदुःख जे काही त्यांनी भोगलेले आहेत त्याच्यावर देखील भर असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही आत्मकथनात्मक निबंध लिहित असतात त्यामध्ये या सर्व महत्त्वाच्या गोष्टी किंवा या मुद्द्यांचं तिथे लेखन असणं आपल्याला अपेक्षित आहे. आता निवेदक स्वतः वाचकाशी बोलत असतो, म्हणून याच्या निबंधाची जी काही भाषा असेल ती साधी आणि कशी असावी, ओघवती असावी. भाषा ही कशी असावी, साधी व ओघवती असावी. निवेदनामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो. जेव्हा तुम्ही निवेदकाबद्दल लिहित असता, निवेदक हा तिथे स्वतःच्या जीवनाबद्दल तिथे मांडत असतो, तर त्यामध्ये आणखीन आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिव्हाळा. कोणाचा, निवेदकाचा. मग निवेदक मग तो कोण असू शकतो, सजीव वस्तू आहे, सजीव असू शकतो माणूस हा प्राणी, किंवा निर्जीवही असू शकतो. आता सजीवमध्ये फक्त माणूसच असला पाहिजे असं काही नाही. त्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे जे वृक्ष आहेत किंवा प्राणी आहे, प्राणी जीवन आहे, याबद्दलही तुम्ही लिहू शकता, कारण ह्या सगळ्या सजीवमध्ये मोडले. आणि निर्जीवमध्ये म्हणजे जसं काही टेबल आहे, खुर्ची आहे किंवा संगणक आहे किंवा दूरध्वनी आहे, याबद्दल जेव्हा तुम्ही व्यक्त करत असता मनोगत, तर त्याला आपण निवेदक म्हणून संबोधतो. त्यावेळेस या अशा प्रकारच्या निबंधनामध्ये त्या निवेदकाबद्दलचा जो काही त्याचा जिव्हाळा असेल, त्याची जी काही कळकळ असेल किंवा त्याची जी काही भावना असेल त्या भावनेचा देखील ओलावा या अशा प्रकारच्या निबंधामध्ये हा व्यक्त करणे अपेक्षित असेल. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या या आत्मकथनात्मक निबंधाबद्दल मी जी काही तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली, हे जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले, मला पूर्ण खात्री आहे की ते तुम्हाला समजले असतील. आणि हे तुम्हाला जे काही मी मुद्दे सांगितलेले आहेत ते तुमच्या मार्गदर्शनार्थ मी तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत. तर परीक्षेत केवळ निबंधाचा विषय देण्यात यावा असं काही याची नोंद नसते. तुम्हाला महत्त्वाचं काय असतं, आत्मकथनात्मक काय, तर याचा अर्थ जर तुम्हाला कळला, म्हणजेच तुम्हाला त्या विषयाचं आकलन जर झालं, म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की त्या निबंधामध्ये कोणकोणत्या प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे असणं अपेक्षित आहे. तर मुद्द्यांचा जसा काही विस्तार जसा काही केला जातो, याचं उदाहरण म्हणून आपण एखादं, सपोज मी तुम्हाला सांगितलं, एखादं उदाहरण घेतलं, तर मी इथं एखादं उदाहरण घेते. समजा स्थलांतरित पक्षाचे मनोगत. तर तुम्हाला परीक्षेत बहुतेक मुद्दे देतीलही आणि नाही पण देतील, परंतु तुम्हाला हे समजणं महत्त्वाचं आहे की आत्मकथनात्मक
निबंधामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे मुद्दे अपेक्षित आहे, निवेदक कशा प्रकारे बोलतो. आता जर समजा मी सांगितलं तुम्हाला की स्थलांतरित पक्षाचे मनोगत या विषयावरती तुम्ही निबंध लिहा, तर या स्थलांतरित पक्षाच्या मनोगताचा प्रसंग कुठला आहे, माणसे निरीक्षणाला जमतात कसे काय, त्या पक्षाचं वर्णन काय आहे, उड्डाण करण्याची रीत काय आहे, कुठून येतात, कुठे जातात, स्थलांतर का करावे लागते त्यांना, सर्वच प्राणी स्थलांतर का करतात, याचा सगळा अभ्यास या निबंधात तुमच्या शब्दांच्या माध्यमातून इथे येणं अपेक्षित असते. तर आपण स्थलांतरित पक्षाचे मनोगत या बाबतीत सविस्तर माहिती, अशा प्रकारचं आत्मकथनात्मक निबंध कशा प्रकारे लिहावा आणखीन सविस्तररित्या आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री.